मी स्वतःच जाहीर केलं आहे, शिवसेना भवनात पत्रकार परिषद आहे. त्यांना पाडायचं आहे, घालवायचं आहे आणि त्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर सुरू आहे. खोटे आरोप, बदनाम्या, केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव. एकतर तुम्ही सरेंडर व्हा, गुडघे टेका, नाहीतर सरकार आम्ही घालवू, अशा प्रकारच्या धमक्या सतत दिल्या जात आहेत. म्हणजे मला फ्रेम करण्यासाठी त्यांनी माझ्या आजूबाजूच्या लोकांना फ्रेम करण्याचा प्रयत्न केला. खोटी प्रकरण आहेत सगळी. जे जे आरोप माझ्यावर झालेले आहेत त्यातलं एकही प्रकरण खरं नाही. कोणत्याही प्रकरणात, कोणत्याही धंद्यात अशा प्रकारच्या मुळात मराठी माणसानं धंदा करू नये असं यांना वाटतं, म्हणून ते आपल्याला टाईट करतात. माझी मुलं असतील, माझे नातेवाईक असतील, माझा मित्र परिवार असेल, मराठी माणसाचा द्वेष महाराष्ट्राविषयी असूया. हाच किरीट सोमय्या ज्याने काही वर्षापूर्वी हायकोर्टामध्ये एक पिटिशन केलं होतं, आठवत असेल तुम्हाला. शिशिर शिंदे असतील, त्यांना माहिती आहे. मराठी भाषा, बरोबर ना, मुंबईतून मराठी भाषा शाळेत, शालेय शिक्षणात सक्तीची असू नये यासाठी जो माणूस कोर्टात जातो आमच्या मराठी भाषेविरुद्ध, त्याच्याकडून तुम्ही काय अपेक्षा करता? हा भारतीय जनता पक्षाचा फ्रंटमॅन. 50 गुंठे जमिनीचा तपास ईडी करत आहे. किती? 50 गुंठे जमिनीसाठी ईडीच्या लोकांनी गेल्या 15 दिवसापासून त्या गावातल्या, किहीम गावातल्या आणि इकडल्या मुंबईतल्या त्यांच्या नातेवाईकांना, म्हणजे कोणाची 2 गुंठे जमीन, कोणाची 1.5 गुंठे जमीन, अशा आम्ही पूर्वी घेतलेल्या जमिनी मिळून 50-55 गुंठे, टोटल 30-40 लाखाच्या पुढे व्यवहार नसेल. पहाटे 4 वाजता घरात घुसायचं, त्या गरीब लोकांना उचलायचं आणि ईडीच्या कार्यालयामध्ये आणून बसवायचं आणि धमक्या द्यायच्या, तुला जेलमध्ये टाकील, तू संजय राऊतांच्या विरुद्ध लिहून दे की तुला त्याने किती कॅश दिली. गरीब लोक आहेत, घाबरतात. त्यातले काही लोकांचे आई वडिलांकडून घेतलेले आहेत, ते मरून गेलेले आहेत, बरं का. 12-12, 14-14 तास बेकायदेशीरपणे त्यांना डांबून ठेवण्यात आलं. एक दूधवाला है हरियाणा में, हरियाणा में एक दूधवाला है, मिल्कमैन सर्वर. मैं पूछना चाहता हूं ईडी से, क्या आप ये नरवर को पहचानते हो? सिर्फ 5 साल में एक दूध वाला 7,000 करोड़ का मालिक कैसे बन गया? किसका पैसा है? 7,000 करोड़ का मालिक कैसे बन गया? जब से महाराष्ट्र में बीजेपी की सरकार आ गई, तब से उसका महाराष्ट्र में आना जाना शुरू हो गया. बीजेपी के नेता, मुख्यमंत्री के घर में उनका तो खुला आना जाना रहता था. उसके बाद उसकी प्रॉपर्टी बढ़ने गई. महाराष्ट्र में सबसे बड़ा घोटाला जो है, फडणवीस सरकार के काल में बहुत हो गए, लेकिन सबसे बड़ा घोटाला हुआ है महा आईटी में. 25,000 करोड़ का घोटाला है. 25,000. कौन है अमोल काळे? कहां छुपाया उसको बताइए. हु इज अमोल काळे? हु इज विजय ढवंगाळे? सबके अकाउंट्स, सबके लिंक्स, सबके मनी ट्रांजैक्शंस, सबके किसके साथ जुड़े हैं, बिना टेंडर किसको कॉन्ट्रैक्ट मिले हैं,
पैसा कहां कहां गया है, 2 दिन में जाएगा ईओडब्ल्यू के पास, फिर जाएगा ईडी के पास। राकेश वाधवानला त्या काळात कोण ओळखत नव्हतं, सगळेच ओळखत होते. राकेश वाधवानच्या खात्यातून बीजेपीच्या अकाउंटला 20 कोटी रुपये गेलेले आहेत पक्षनिधी म्हणून. बीजेपीच्या अकाउंटला 20 कोटी ऑफिशियली गेले आहेत राकेश वाधवानच्या, हे सगळ्यांना माहिती आहे. अब मैं पूछना चाहता हूं भाई, ये निकॉन इंफ्रा कंस्ट्रक्शन कंपनी किसकी है? निकॉन इंफ्रा कंस्ट्रक्शन कंपनी किसकी है? ये कंपनी किरीट सोमैया की है, उसका फैमिली की है, नील किरीट सोमैया की है, और वो राकेश वाधवान का पार्टनर है. पीएमसी बँक घोटाळ्यातला प्रकरणात ब्लॅकमेल केलं यांनी आणि वाधवानकडून कोट्यावधी रुपयाची जमीन, यांनी आपला एक फ्रंटमॅन आहे लाडानी म्हणून, त्याच्या नावावर घेतली आणि प्लस कॅश पण घेतली यांनी. ही कॅश 80 ते 100 कोटीच्या घरात पीएमसी बँक घोटाळ्यात ब्लॅकमेल करून आणि जमीन घेतली आपल्या फ्रंटमॅन लाडानी. त्याचं नाव सांगतो मी तुम्हाला पूर्ण. लाडानीच्या नावावर त्यांनी ती घेतलेली आहे जमीन पूर्ण, वसई. आणि गोखिवरे वसई येथे ही 400 कोटी रुपयाची जमीन फक्त 4.5 कोटी रुपयाला घेतली. पीएमसी बँक घोटाळ्याच्या आधी किरीट सोमैयाच्या अनेक जवळच्या लोकांनी बँकेतून पैसे काढून घेतले. मी तुम्हाला नंतर ती यादी देणार आहे. म्हणजे याला घोटाळा होतोय माहिती आहे. पीएमसी बँक घोटाळ्याचा तपास ईडी करत आहे. हे सगळे कागद ईडीकडे मी 3 वेळा पाठवलेले आहेत. हे सगळे पेपर्स, ऑल डॉक्युमेंट्स भ्रष्टाचाराच्या या किरीट सोमैयाच्या गेल्या 3 महिन्यामध्ये मी किमान 3 वेळा ईडी कार्यालयात पाठवलेले आहेत. तुम्ही 1 गुंठे 2 गुंठेवाल्यांना बोलवता आणि मी बघितलंय हा किरीट सोमैया आतमध्ये बसून ईडीच्या कार्यालयामध्ये दही आणि खिचडी खात असतो रोज. हा, त्याच्या बापाचं राज्य आहे का इथे? तुम्ही आमच्या मराठी लोकांना बोलवणार, तुम्ही आमच्या मंत्र्यांना बोलवणार, तुम्ही आमच्या आमदार खासदारांना बोलवणार. 4 महीने से मुंबई के जो बिल्डर्स है बड़े बड़े, उनसे वसूली चल रही है ईडी के नाम पर. मुंबई के 70 बिल्डर, प्रतिष्ठित बिल्डर, उनसे ईडी के नाम पर जो वसूली हो रही है उसको ईडी को भी पता है, कुछ अधिकारियों को पता है. ये कौन है, ये किसके लोग हैं, सब डेटा मेरे पास है. और मैं सबसे पहले प्रधानमंत्री मोदी जी को इस बारे में, जैसे वेंकैया जी को लिखा है, मैं मोदी जी को लिखूंगा, मैं अमित शाह जी को लिखूंगा. देवेंद्र फडणवीस जी का और एक फ्रंटमैन है जिसका नाम मोहित कंबोज. मोहित कंबोज फडणवीस साहब का आजकल वो बहुत ब्लू आइड बॉय है, ऐसा मुझे कहा, मैं तो पहचानता नहीं. वो फडणवीस साहब को डुबाने वाला है. ये जो मैं देख रहा हूं, मैं थोड़ा सा बाकी है. ये जो पत्राचाल वाला इशू निकाला है ना, ये पत्राचाल की जमीन खरीदने वाला है मोहित कंबोज है. सबसे बड़ा घोटाला, और उसमें भी पीएमसी बैंक का पैसा लगा है. पीएमसी बैंक को डुबाने वाला, वहां का करप्शन का पैसा ये पत्राचाल में लगा है. और मोहित कंबोज का वहां एक द लग्जर कंस्ट्रक्शन प्रोजेक्ट बन रहा है पत्राचाल पे, और हम पे उंगली दिखा रहे हैं. दूसरी बात है कि